कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बोला अधिपती। हा आई साहेब, अहो एक काम होतं तुमच्याकडं। बोला की। ते शाळेचं ते शाळेचं सोडा, आधी तुम्ही आम्हासनी एक सांगा। हा बोला की। तुम्ही काय आमच्यावर रागवलंय काय? नाही हो, असं काय नाही का? तसं काही नाही तर मग तुम्ही सकाळ धरणं आम्हाला फोन कसा नाही केला? हा, फॅक्टरीत पोहोचल्यानंतर एकदा तरी तुम्ही आमचा नंबर फिरवताय, पण तुमचा काय फोन आला नाही म्हणल्यानंतर आम्हाला असं वाटलं तुम्हाला काय आमचं बोलणं पटलेलं नाही। हो नाही आई साहेब, आपण मी घरला आल्यावर बोलूया, थोडा शांतपणे बोलूया या विषयावर। बोलू? हा, म्हणजे तुम्हाला आमचं बोलणं पटलेलं नाही? नाही तसं नाही, फक्त ते शाळेच्या बाबतीत आपली मतं जरा वेगळी आहेत, बाकी काय नाही। नाही नाही अधिपती, आपली मतं एकच होती। तुमचं लग्न झाल्यापासून तुमची मतं बदलली। कवा कवा तर आम्हाला असं वाटतं की तुमच्या तोंडून मास्तरीनबाईच बोलतात। नाही म्हणजे बायकोचा नवऱ्यावर प्रभाव असणं बरोबर आहे, आमचं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही, असतोच तो। पण तुम्ही जेवढा तुमच्या बायकोला मान देता, तुम्ही जेवढा त्यांच्या मतांचा विचार करता, तेवढा त्या तुमच्या मतांचा विचार करतात का? एवढा जरा एकदा विचार करा। त्यांना जर का तुमच्या मतांची किंमत असती तर त्यांनी तुम्हाला काडी मोडाची नोटीस पाठवली नसती। बरं जाऊ दे, ऐका की आई साहेब, आता यो विषय मी घरी आल्यावरच बोलूया आपण। मला आत्ता ते शाळेचं जरा बोलायचं होतं म्हणताना मी फोन केला होता। ती शिक्षकांच्या पगाराची फाईल आहे ना, ती अकाउंटंटनं हे केली असेल बघा, अपलोड केली असेल, तेवढी ओके करून टाका की। आज तेवढे पगार करून टाका, आपण बोलूयाच मी घरी आल्यावर बाकीचं। हे पगाराचं तुम्हाला कसं काय कळलं अधिपती? हा अधिपती, यो मॅटर तुमच्यापर्यंत आणला कुणी? सुनबाईंनी? त्यांची एवढी मजल झाली काय? हॅलो हॅलो अधिपती, तुम्ही आहे ना तिकडं? हा हा हॅलो, हाय। इथं जरा नेटवर्कचा काय गोळ झाला वाटतो। हॅलो ना, आम्हाला काय नेटवर्कचा इश्यू नाही। तुम्ही या घरी, या, मग आपण बोलू। आपण काय या गोष्टी फोनवर बोलण्यासारख्या नाहीत, या तुम्ही। हॅलो बाबा। हा बाळा, कशी आहेस? मी ठीक आहे बाबा। काय झालं बाळा, तुझा आवाज असा का वाटतोय? तू तू रडलीयस? नाही अक्षरा, खरं सांग, माझी शपथ आहे तुला, खरं सांग। नाही का, काही विशेष नाही। अक्षरा, माझी शपथ घातली आहे मी तुला। ते शाळेचं जरा। शाळेचं काय? बाबा, भुवनेश्वरी मॅडमनी पगार दिले नाहीये शिक्षकांचे। मला खूप टेन्शन आलंय। तुझा पण पगार नाही झालाय? ते माझा जाऊ दे बाबा, पण माझ्यामुळे बाकीच्यांची फरफट कशाला? त्यांचा काय दोष आहे? कोणाचा पगार दिला नाही आता म्हणतात की शाळा बंद करणार आहेत। मला खूप टेन्शन आलंय बाबा। सॉरी, मी तुम्हाला सगळं सांगते बाबा, पण मला राहवलं नाही म्हणून मी फोन केला। तू कुठे आहेस मला सांग, मी येतो तिथे, आपण भेटून बोलूया। नाही नाही नको बाबा, तुम्ही कशाला इथे? ऐक ना बाळा, मी येतो तिकडे। या घराच्या भिंतीला कान आहेत, तुला माहिती आहे ना? तू कुठे आहेस मला सांग, मी लगेच निघतोय। बापरे, अय्या ग, एवढी परिस्थिती आली की पैसे नाही आहेत आपल्याकडे। बाबा गेलेत एफडी मोडायला। अगं आई, हे बघ, एफडी म्हणजे तुमच्या म्हातारपणीची सोय आहे की नाही? हो, पण आता ती मोडावी लागणार आहे आपल्याला हिरा। आई, अगं
उद्या जर काही आजार पण आलं तर काय करणार आहात तुम्ही? इरू तेव्हाच तेव्हा बघून घेऊ बेटा. हा आई, मी काय म्हणते की खरं तर ना मीच तुम्हाला दिले असते ग, पण काय माझ्याकडे पण फारसे पैसे नाही आहेत ग. तुला मागणारही नाही होता मी. कसं आहे माहितीये का आई, बोलू नये पण हे ना सगळं ताईच्या आडमुठेपणामुळे घडलंय. म्हणजे कसं आहे की काही गरज नव्हती ना भुवनेश्वरी मॅडमच्या वाकड्यात शिरायची. आता आता बघ तू, म्हणजे निदान स्वतःचा स्वार्थ म्हणून तरी नीट करायचं ना सगळं. पण आता भुवनेश्वरी मॅडम तिला रस्त्यावर जेव्हा आणतील ना तेव्हा कळेल तिला सगळं. इरा, अगं आई, म्हणजे पोटातल्या बाळाचा तरी विचार करायचा ना ग. पण तुझं कसं आहे माहितीये का, तू ना तिला तिच्या चुका दाखवूनच देत नाहीस, नेहमी पाठीशी घालतेस ना म्हणून ती शेफारली आहे. पण जाऊ दे, तुझ्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाहीये. अगं इरा, अक्षराला काही बोलू नाही म्हणजे मिळवलं. ताई अगं मोठे मालक परत गेलेत मास्तरनीला भेटाय. हे पोरगी काय यांना सोडणार नाही. अगं एवढं मोठं घबाड आहे घरात म्हटल्यावर कशा पायी सोडेल ती? अधिपती पण पगाराबद्दल बोलायला लागलेत. ती महामायाच बोलली असेल बघ त्यास ती. दुसरं कोण बोलणार? ताई अगं तू त्या दोघांनी वेगळं करून काय साध्य होईना झालंय बघ. असं वेगळं करून काय बी फायदा नाही. आम्हाला काहीतरी कायदेशीरच करावं लागल. आईसाहेब, अधिपती आले, जातो. वय ताई. लवकर आला तुम्ही. अहो कामच तसं अर्जंट निघालं म्हणताना आलो. ते पगाराचं तेवढं अप्रूव्ह करून टाका घेऊ. आधी आम्हाला एक सांगा, हे पगाराचं कोण बोललं तुम्हाला? सुनबाई? या बाबा, बसा. हे घ्या. सॉरी बाबा, खरंच सॉरी. अक्षरा, तू का सॉरी म्हणतेस? आम्ही तुला कशा कशासाठी आणि किती वेळा सॉरी म्हणावं? भुवनेश्वरी मॅडम असं का करतात मला मला खरंच कळत नाही बाबा. सूड उगवायचं ना, माझ्यावर? मुळात माझ्यावर. बाबा, एवढं उन्हाचं कशाला आलात तुम्ही? त्यांना कळलं तर? एव्हाना कळलं असेलच तिला. कशाला आलात बाबा तुम्ही? अक्षरा, मी घाबरत नाही तिला. वाघ म्हटलं तरी खाणारच आहे आणि वाघोबा म्हटलं तरी खाणारच आहे. काही भलं होणार नाही तिची मर्जी राखून. पण बाबा, तुम्हाला त्या घरात राहायचंय. अक्षरा, माझ्याच घरात राहायसाठी मी परक्या बाईची मर्जी किती दिवस सांभाळू? पण बाबा, मला असं वाटतं तुम्ही थोडं सबुरीनं घ्यायला हवं. मी ज्या चुका केल्यात त्या तुम्ही करू नका. अक्षरा, तू फोनवर रडलीस ना, मला नाही राहवलं बाळा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.